21 वर्ष आणि 25 बदल्या. काय त्रास झाला असेल हो त्या व्यक्तीला स्वतः आणि नंतर मग संसार सुरू झाल्यावर त्याच्या पत्नी आणि मुलाबाळांना. आर्मी नेव्हीमधील माणसं लांबवर पोस्टिंग होतं, कुटुंबापासून दूर राहतात. मानसिक तयारी त्यांची प्रचंड मोठी असते. ऑन द कॉन्ट्ररी, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS, UPSC सारखी परीक्षा पास केल्यानंतर पोस्टिंग मिळतं आणि यथोचित जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनंत प्रकारचे अडथळे प्रामाणिक माणसाच्या नशिबी नक्की. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की मी बोलतोय सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांच्या विषयी. फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर ऑफ महाराष्ट्र स्टेट. कोट्यवधीचा भेसळ केलेला माल गेल्या 2 ते 3 महिन्यात पकडला आहे. मग ते मंचरचं डुप्लिकेट दूध असू द्या, बीडमधलं घाणेरडं तेल असू द्या, कोट्यवधी रुपयाची मालमत्ता, कोट्यवधी रुपयाचं पनीर. बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं की कुटुंबातल्या मॅक्झिमम टीनेजर्सचं डिमांड पनीर चिली, पनीर बुर्जी, पनीर पकोडा. अगदी सहज खायला पाहिजे असेल तरी पिझ्झा पनीर घातलेला, पनीर कुर्मा, शाही पनीर. अरे प्रत्येक डिशमध्ये प्रत्येकाला पनीर इतकं आवडायला लागलं. जर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दूधच बनत नाही तर हे पनीर कसं बनणार? हा साधा विचार ॲनालॉग पनीर खाताना कोणाच्याही मनाला शिवला नव्हता. जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांनी चार्ज घेतला आणि जेव्हा त्यांनी सुरुवात केली, नियमांच्या चौकटीलाच फक्त असा नियम आहे हे दर्शवण्याची सुरुवात केली, तेव्हा अनेक मोठमोठे मासे तडफडायला लागले, त्या जाळ्यात सापडले. पोस्टिंग कुठे का मिळेना, पण या माणसाने अतिशय तडफदारपणे काम केलं आणि मग त्या ठिकाणाहून 8 महिने, 10 महिने, 12 महिने, 13 महिने लगेच बदली. आज मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळतोय मुंडे साहेबांना. पण आज विशेष करून मी हा व्हिडिओ बनवतोय तो त्यांच्या कुटुंबियांनी जे काही भोगलं असेल या बदल्यांच्या काळात, त्यांच्या मुलाबाळांनी जे काही प्रत्येक वर्षाला शाळा बदलणं हे त्यांच्या नशिबी आलं. लहान वय म्हणजे अगदी छोट्या गटात मुलं असतानापासूनच्या त्यांच्या आजच्या वयापर्यंत झालेल्या बदल्या अशा जरी गृहीत धरल्या तरी मला असं वाटतं त्या 7-8 बदल्या. लहान मुलांना एखाद्या दुसऱ्या शहरात जाऊन नव्या ठिकाणी नवीन शाळा, नवीन वातावरण, कशी ॲडजस्ट झाली असतील ही मुलं. त्यातून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यावर नाराज असलेले नाठाळ कर्मचारी, त्यांच्यावर नाराज असलेला नाठाळ समाज, ज्यांना कडक माणूस पचत नाही असे काही राजकारणातले लोक, मग त्या पक्षाची कार्यकर्ते मंडळी, अशा कित्येक लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागला असेल. आज जो जनसागर त्यांना पाठिंबा देताना दिसतोय तो प्रत्येक पोस्टिंगच्या वेळेस नाही दिसला. परखड वाटेल तुम्हाला हे वाक्य, कदाचित
या वाक्यात कडवाहट पण दिसेल, पण हे सत्य आहे. त्यांच्या पूर्वीच्या पोस्टिंगला ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज ऑफ पीपल असंच म्हणावं लागेल. ते कोणत्या विभागात आहेत, तिथं कोणत्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे, ह्याच्याबद्दल जितकी या अन्न सुरक्षा करताना पब्लिक अवेअरनेस झाला आहे, तितका अवेअरनेस त्यांच्या इतर पोस्टिंगच्या वेळेस नव्हता असंच म्हणावं लागेल. कदाचित तो प्रत्येक पोस्टिंगला असता तर इतक्या बदल्या झाल्याच नसत्या. या अधिकाऱ्याच्या, या प्रामाणिक माणसाच्या इतक्या बदल्या कधीच झाल्या नसत्या. एक गोष्ट नक्की जाहीर झाली आहे त्यांच्या या कर्तृत्वाने, की त्यांच्या शैलीत जर पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी कामं केली असती तर कदाचित भारतातले कॅन्सरचे पेशंट, महाराष्ट्रातले त्यातल्या त्यात, इतके वाढले नसते. कारण आज सिद्ध होतं आहे की आपण आजपर्यंत जे पनीर खाल्लं आहे, इट वॉज नॉट ॲट ऑल ओरिजिनल पनीर. पाम तेल, इमल्सिफायर्स, असं बरेचसे काही एजंट्स मिक्स केल्यानंतर जे पनीर तयार होतं, त्याचाच किलोनी भारंभार सप्लाय सगळ्या मोठमोठ्या शहरातल्या, छोट्या शहरातल्या प्रत्येक रेस्टॉरंटला आणि प्रत्येक KFC, मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज अशा ज्याचे पदार्थ ऑनलाईन मागवण्याची जणू काही कॉम्पिटिशन सुरू असते आजकाल समाजात, त्या सगळ्या आउटलेट्सना असाच ॲनालॉग पनीरचा सप्लाय होत गेला आणि तेच पनीर आपल्या पोटात गेलं. पनीर तसं पाहिलं तर जर आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा विचार केला आणि जर आपली आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध असलेला आपला भारत देश, त्या सगळ्या आयुर्वेदाच्या संहिता जरी तपासून पाहिल्या, आत्ता जरी वाचन केलं, तरी दुधापासून तूप बनवण्यापर्यंत आणि तुपाचे नंतर मग वैद्यकीयदृष्ट्या किती उपयोग आहे, हे सगळं तुम्हाला लिहिलेलं आढळेल. परंतु कुठेही असं आयुर्वेदामध्ये, कुठल्याही आपल्या प्राचीन पुस्तकांमध्ये, मग ते आयुर्वेद असो किंवा इतर काही पुस्तकं असो ज्याच्याद्वारे मार्गदर्शन होत होतं त्या वेळच्या समाजाला, अशा कोणत्याही पुस्तकात दूध पर्टिक्युलरली पर्पजली नासवून पनीर केलं जातं आणि त्या पनीराचा खाण्यात उपयोग करावा असं कुठेही नाही. याच्या विरुद्ध स्वतःच घरात दूध नासवणं हे योग्य नाही असंच पुरातन काळात सांगितलं जायचं. आणि दुधापासून, नासवलेल्या दुधापासून बनवलेला पदार्थ, त्याला तुम्ही पनीर म्हणा किंवा काही म्हणा, तो तुम्ही जनावरांनासुद्धा देऊ नका, कारण त्यांची पचनशक्तीसुद्धा ते पचवण्यासारखी नाही. मग जनावर जर पचवू शकत नसेल, हिरवा चारा खाणारं जनावर जर पनीर पचवू शकत नसेल, तर तुम्ही आम्ही खाल्लेलं पनीर आणि त्याच्यामुळं मग आपल्याला झालेले प्रॉब्लेम्स, मग तो बद्धकोष्ठतेचा असो, पोटदुखीचा असो, इतर काही किडनी प्रॉब्लेम्स असो, लिव्हर प्रॉब्लेम असो, हे फेस करतायत. आज लाखो लोक फेस करत आहेत. त्याच्यामुळं जेवढ्या आपण दुवा देऊ ना तुकाराम मुंडे आणि परिवाराला, तेवढ्या कमीच आहेत. 21 वर्षात या 25 बदल्या सहन केलेल्या तुकाराम मुंडे साहेबांच्या कुटुंबियांना कवी प्रवीश शोचा कडक सॅल्यूट करण्यासाठी खरं पाहिलं तर हा व्हिडिओ. पण मित्रांनो, त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलता बोलता असे अनेक दाखले आपोआप येऊन जातात. त्या मुलांना आता तरी कुठेतरी स्थिर स्थावर शिक्षण व्यवस्थित मिळावं. काही लोक म्हणतील, काय IAS अधिकारी आहे, 25 बदल्यानं 25 वेळा TADA मिळाला आहे, लाखामध्ये TADA आहे, अगदी मिनिमम 1 लाख जरी धरला ॲव्हरेज तर 25 लाख झाले. असा फालतू हिशोब करणारी जनतासुद्धा आपल्या ह्या महाराष्ट्रात कमी नाही आहे. अगदी आत्ताच्या रेटनी 1 लाख वगैरे आरामात TADA 1 लाखच्या वरती जातो डेफिनेटली. पण ॲव्हरेज काढलं तर 50,000 असं कॅल्क्युलेशन करून लोक तो हिशोबही सांगायला तयार आहेत. प्रश्न त्या मिळणाऱ्या TADAचा नसतो,
त्या लहान मुलांची मानसिकता काय होत असेल, त्या पत्नीला काय वाटत असेल. म्हणजे एखादा बंजारा जसा असतो ऊसतोड कामगार, आज या मळ्यातला ऊस तोडायचा आहे, उद्या त्या मळ्यातला, तिथे झोपडी टाकून राहायचं आहे, अशा प्रकारची जर एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस करणाऱ्या अधिकाऱ्याची अवस्था जर राजकारणी लोक करत असतील तर ते कदापिही सहन होण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणूनच मला या कुटुंबियांचं कौतुक वाटतं. राजकारण्यांना हात जोडून विनंती करावीशी वाटते, जो अधिकारी कोणत्याही खात्यातला असू द्या, जो प्रामाणिक काम करतोय त्याला काम करू द्या, त्याला मोकळीक द्या. तो काही नियमांची चौकट तोडून बाहेर गेला तर नक्की त्यालाही विचारणारे वरती लोक आहेत याची आम्हाला नागरिकांना नक्की जाणीव आहे. पण तो नियमांची चौकटीत राहून जर समाजहिताची कामं करत असेल तर त्याला अडवण्याचं किंवा त्याला त्रास देण्याचं कृपा करून या राजकारण्यांनी कधीही मनात आणू नये. याच विनंतीसह पुन्हा एकदा तुकाराम मुंढे साहेबांच्या कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि पुन्हा त्यांना अशा वारंवार बदल्यांना तोंड द्यावं लागू नये याच अपेक्षा या महाराष्ट्र सरकारकडून व्यक्त करून इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.